नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या सर्व सूचना मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि या महाराष्ट्रातल्या लागलेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका याच्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मतदारांनी दिलेला कौल आणि हा भरघोस कौल, त्यामुळे महायुतीचं हे परत आलेलं सरकार मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि महायुती अभेद्य आहे. मी पहिल्यापासून म्हणत होतो की अभेद्य आहे, महायुतीचाच महापौर बसणार हे तीन मात्र शंका नाही आणि महापौरच बसणार आणि याच आपण सर्व सुज्ञ मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. पण शिवसेना आता मोठा भाऊ झाला आहे, काय सांगाल? मोठा भाऊ असेल, भारतीय जनता पार्टी छोटा भाऊ, असं या महायुतीमध्ये काही नाही. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, ह्या चौघेजण याच्याबद्दल निर्णय घेणार. तो सर्व आम्हाला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मान्य असणार आहे आणि त्याच्याबद्दल कुठेही शंका बाळगण्याचे कारण नाही. ज्या पद्धतीने लक्षात घ्या, 122 प्रभागात निवडणुका होत आहेत, म्हणजे अ ब कडप असे, आणि 100च्या वरती आकडा गेलेला आहे. तो 110च्या आसपास, कारण कसं आहे आपल्याशी बोलताना व्यवस्थित बोललं पाहिजे म्हणून आज 100च्या वरती आकडा पार गेलेला आहे. जिल्हाध्यक्षाने आता सांगितलं की 110च्या आसपास आम्ही तुम्हाला अर्ध्या एक तासात सर्व निकाल देणारच आहोत. 122 पैकी 100च्या पुढे गेल्यानंतर अजूनच मतदार आपल्याला देतील तरी काय. आणि या लोकशाहीने झालेला एकदम विजय आहे, माहिती विश्वास आहे. कल्याण पश्चिममधलं चित्र बघितलं तर कुठेही बंडखोरी झालेली नाही, कुठेही दगाफटका झालेला नाही. दगाफटका झाला तर दोघांना पक्षावर परिणाम झाला असता, पण 100च्या वरती जेव्हा हा आकडा जातो याचा अर्थ महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलेलं आहे. शिवसेनेचे असतील, भारतीय जनता पार्टी असेल, रिपब्लिकन असेल, इतर घटक पक्ष असतील, यांनी सर्वांनी मनापासून काम करून हा 100चा आकडा पार केलेला आहे. त्यामुळे मी सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. डोंबिवली पश्चिमेमध्ये मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो की या कल्याण डोंबिवली महापालिकेवर मतदारांचा प्रचंड महायुतीवर विश्वास आहे. केंद्रामध्ये माहिती आहे, राज्यामध्ये माहिती आहे आणि त्या महायुतीने दिलेला आम्हाला हा कौल आहे. काही ठिकाणी काही मतदार किंवा उमेदवार कसे असतील, काय असतील ते त्यांच्यावर डिपेंड आहे, पण महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे. काही ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, जिथे शिवसेना लढली तिथे उबाडा पण आला, मनसे पण आला. जिथे BJP लढली तिथेही उबाडा किंवा मनसे, असं काही नाही. लोकांनी दिलेला कौल आहे. तिथे तर लोकप्रतिनिधी कसा काम केले, आम्हाला तो उमेदवार चांगला वाटला, त्याला उमेदवारी दिली आणि मतदारांनी दिलेला कौल आपण मान्य केला पाहिजे. तुम्ही जर आम्हाला म्हणजे अडचणी जर की बाबा BJP काय वेगळं केलं का शिवसेनेने केला, बिलकुल नाही. 122 मतदारसंघामध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिले, जिथे जिथे शिवसेनेने उमेदवार दिले, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं म्हणून 100चा आकडा पार केला. कुठे त्याच्यात वावगा नाही. आणि महायुती आहे, या महायुतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे आणि नागरिकांनी परत विश्वास ठेवला. आज 25-30 वर्षे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर या मतदारांनी ह्या महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे आणि भरघोस मत, असं आहे ना, छोटे भरघोस मताने निवडून दिलं. मी मनापासून आपलंही जिल्हाध्यक्षांनी आपलं मनापासून आभार मानलं का तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आम्ही बसलेलो दोघे इथे, काही पत्रकार परिषद आहे, मी बसलो होतो, आम्ही एकत्र फिरलो, एकत्र बैठक. लक्षात घ्या, आढावा बैठक आम्ही एकत्र घेतल्या, सभा आम्ही एकत्र घेतल्या, वेगवेगळ्या काय घेतल्याच नाही, एकत्र घेतल्या. आमदार महोदय, तुझं माझं जमलं नाही, परंतु तुझ्या आहे राज्यामध्ये महायुती आहे. नागरिकांनी दिलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठा कौल आहे.
आता 100च्या वरती आले तरी अजून तुम्हाला याच्याबद्दल शंका येते हेच आश्चर्य आहे. ज्या जागेवरती शिवसेनेला कौल आपल्यासमोर आलेलो आहोत. आम्ही आपलंही अभिनंदन करतो, आपल्या मतदारांचंही अभिनंदन करतो. आमच्यावर टाकलेला विश्वास हा सार्थक आम्ही करू. आमच्या नेत्यांनी केलेला विकास त्यामुळे आम्हाला हा कौल दिलेला आहे. आणि मग याच्याही पुढे जो जो आम्हाला विकास करणार आम्ही. आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार. बस काहीतरी गैरसमज आहे. मी 28 क्रमांक पॅनलबरोबर बसलेला होतो. तो माझा 28 नंबरचा पॅनल होता. मी 29मध्ये बसलोच नव्हतो. तुम्ही सांगितलं की कुठलेही नेते मंडळी वगैरे गेले नाहीत, मात्र चला पुढे बोला. जिल्हाध्यक्ष गेले. सर्वप्रथम तुमचेही आभार मानतो, कारण येत्या काही 15-20 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला सगळ्या दोघांना महायुतीला जे सहकार्य केलं तर सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. आणि त्यानंतर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो, कारण पुन्हा एकदा या जनतेने आम्हा भाजपा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांनी निवडून दिलं आणि भरघोस मतांनी निवडून दिलं. आणि सगळीकडे एकदम 100च्या वरती उमेदवार हे भाजपा शिवसेना युतीचे आलेत. त्यामुळे सगळ्यांचे आभार, सगळ्या जनतेचे आभार. अंदाजे 110च्या आसपास भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. एक अर्धा एक तासामध्ये सगळा फिगर आम्हाला कळेलच, तसं तुम्हाला परत कळू. पण अंदाजे आमचा 110पर्यंत आम्ही लोक पोचतो आहोत. आपण मी परत ते सांगतो की त्या 29 नंबरच्या पॅनलमध्ये ना ह्या कल्याण ग्रामीणचे आमदार मोरे साहेब किंवा मी किंवा चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेब, खासदार साहेब असं कोणीही वरिष्ठ मंडळी त्या निवडणुकीच्या 29 प्रभागामध्ये प्रचाराला गेलं नव्हतं. तिथे ती कार्यकर्त्यांनी हट्टाने मागून घेतलेली लढाई ते पॅनल होतं. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांनी ते लढले, पडले, जिंकले. तो सर्वस्वी त्यांचा सगळ्यांचं सही आहे. त्याच्यामुळे तुम्ही बोलला होतात की 1,00,000% युती टिकून राहणार आहे. आणि 1,00,000% युती राहणार. ह्या युतीमध्ये आम्ही लढलेलो आहोत. एक तो प्रभाग वगळता बाकी सर्व ठिकाणी तुम्ही बघितलं असेल युतीला किती भरघोस मत भेटलं आहे. भरघोस प्रमाणे सगळे निवडून आलेले आहेत. बाकी सगळा सुपडा साफ झालेला आहे. त्यामुळे भाजपा शिवसेना महायुतीचाच महापौर बसेल. आणि जनतेने जो कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. भाजप शिवसेनेचा महाचर्चा ते सर्वस्वी निर्णय मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावर संपूर्ण सगळे निर्णय आहेत. हे आमचे चारही नेते जो आम्हाला डिसिजन देतील, जे आम्हाला सांगतील ते आम्ही इथले सगळे नगरसेवक असतील किंवा आम्ही सगळे पदाधिकारी तुम्हाला मान्य आहे त्यांचा डिसिजन ते घेणार. शिवसेना महायुतीच्या कल्याण डोंबिवलीतील जनतेने महायुतीला स्वीकारलेला आहे आणि 100च्या वरती उमेदवार निवडून आलेले महायुतीचे. त्यामुळे आज महायुतीच ही सक्षमपणे आहे सगळीकडे, ती दिसतं आहे पूर्ण. म्हणजे कल्याण डोंबिवली मुंबई सगळे पकडून महायुती सक्षमपणे आहे दिसतं आहे. त्यामुळे महायुतीचं आता येत्या काळामध्ये महापौर बसणार. आकडेवारी वेळात अजून चालू आहे काउंटिंग ना. आम्हाला अजून 1-2 शीट मिळते. अंदाजे 110च्या आसपास आम्ही पोचणार. नाही भाजप किती जवळजवळ 60पर्यंत पोचले. एवढं सगळं ते आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे जे डिसिजन घेतील, जे निर्णय घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे. संपूर्ण सर्वस्वी निर्णय हा त्यांचा आहे. ते सांगितलं ते आम्हाला मान्य. एवढ्या मोठ्या मताने त्यांचे सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो की पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली जनतेने दाखवून दिलं आहे की कल्याण डोंबिवली ही शिवसेना भाजपा महायुतीचा गड आहे. आणि सर्वांचे आम्ही मनापासून म्हणजे भाजपा शिवसेना दोन्ही आम्ही आभार मानतो. विरोधी पक्षांनी आता त्यांनी लोकसभेच्या टायमात त्यांना सगळ्यांना UVM चांगलं वाटत होतं. आता ते त्यांचं ते कशावरही करू शकतात. ते UVM घेऊ शकतात. ते बिनविरोध लोकांना निवडून आले त्यांच्यावरसुद्धा आक्षेप घेऊ शकतात. ते शाहीवरनं घेऊ शकतात. बिनविरोध निवडून आले त्यांच्यावर आक्षेप घेऊ शकतात. त्यांना काय आपण अडू शकत नाही. त्यांना पूर्ण स्वायत्तता आहे. ते काही करू शकतात. त्यांना सगळं एकदम आम्ही खुलं आहे. त्यांनी काही करू शकतात. त्यांना आमचं काही विरोध नाही. त्याच्या आधी
29 तारखेच्या आधी ज्या वेळेला पहिल्यांदा आरोप लावला की भाजपकडनं पैसे पकडणे आले 3 कार्यकर्ते, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या अगदी बरोबर. कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये द्यायचं. अगदी बरोबर. कोणी प्रचाराला नाही, परत सांगतो मला, तुम्ही माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका. मी काय सांगितलं, प्रचाराला कोणी गेले नव्हते, पण असा प्रसंग उडावला की जिथे अतिथी आमच्या कार्यकर्त्यांना पकडलं गेलं असं झालं. त्या माझ्या माहितीनुसार जेव्हा मी प्रशासनाकडून माहिती घेतली, 100च्या वर आमचा दोन्ही मिळून आकडा गेलेला आहे. हा आकडा अर्धे तासात पूर्ण येणार आहे आणि ती संपूर्ण माहिती आपल्या माध्यमांच्या द्वारे आपल्याला दिली जाईल. 100चा आकडा आपण पास केली. महापौर कोणाचा? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर माहितीचा हा दिलेला जनतेने कौल मी मनापासून मतदारांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. राहिला प्रश्न महापौर हा संपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब हे लोक घेणार आहेत. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. सर, मनसे आणि ठाकरे गटाला पण पेक्षा जास्त जागा आल्या आहेत आणि काही ठिकाणी तुमचा पराभव देखील झाला आहे. लक्षात घ्या, 122 पैकी आम्ही 100च्या वरती गेलो. आता याच्यापेक्षा नागरिक आपल्याला कौल काय देतील आणि हा 110 पर्यंत जाईल अशी मला आशा आहे आणि मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून देण्याचं काम जनतेने केलं. पहिल्या क्रमांक 21 मध्ये भाजपचा विजय झाला.